मॅलिग्नंट सेल्स ज्या आहेत यांना कॅप्सूल नसते. त्याच्यामुळे त्या डिवाइड होतात आणि ते स्प्रेड व्हायला चालू होतात. त्या एक सेल दुसऱ्या सेल्सला रिजनरेट करू शकते आणि त्याच्यामधला डीएनए पण हा करप्ट डीएनए असतो. आणि यांचा वे ऑफ जो ट्रान्सफॉर्म आहे की एका बॉडीमध्ये ते ट्रान्सफर होण्यासाठी ब्लड किंवा लिम्फ सिस्टीम या दोन्ही सिस्टीमचा वापर करू शकतात. अशा पद्धतीने याचा जो ट्रान्सफर आहे तो पण फास्ट असतो आणि स्पीड जी आहे बेनाईनची जी स्लो असते ती मॅलिग्नंट सेल्सची ही फास्ट असते. पण इनिशियल स्टेजमध्ये जेव्हा कधी तुमच्या बॉडीमध्ये अशा पद्धतीने मॅलिग्नंट सेल्स डेव्हलप व्हायला चालू होतात तेव्हा तुमची WBC त्यांना टार्गेट करून त्यांना इरॅडिकेट करणं बॉडीमधून हे काम चालू ठेवते. पण जर का तुमचं डीएनए अल्टर होणारं जे पॉझिटिव्ह फॅक्टर फूड किंवा जे एन्व्हायरमेंट आहे ते तसंच परसिस्टंट राहिलं तर मग मात्र ओल्ड एजमध्ये किंवा सर्टन टाइम पिरियड नंतर सर्टन इयर नंतर